सोलापूर शहरातील वाढत्या वाहतूक नियमभंगाला आळा घालण्यासाठी सोलापूर शहर वाहतूक शाखेने आज शांती चौक परिसरात विशेष तपासणी मोहीम राबवली। या मोहिमेत ट्रिपल सीट प्रवास करणारे विना परवाना वाहन चालवणारे तसेच 18 वर्षांखालील अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या प्रकारांवर कडक कारवाई करण्यात आली। वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याची सक्त ताकीद दिली। विशेषतः अल्पवयीन मुलांना वाहन चालवू देणाऱ्या पालकांनाही जबाबदारीची जाणीव करून देत अशा प्रकारांना आळा घालण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद करणे यांनी पालकांना स्पष्ट इशारा देत सांगितले की 18 वर्षांखालील मुलांच्या हातात वाहन देणे हा कायद्याने गुन्हा आहे। त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये, अन्यथा वाहन चालकांसह संबंधित पालकांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल। माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार सर व पोलीस उपायुक्त माननीय श्रीमती सृष्टी जैन मॅडम यांच्या व ACP खेडकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश चाटे साहेब शहर वाहतूक उत्तर व आपली टीम यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात युनिफॉर्म रिक्षावाले विदाऊट लायसन आणि ब्लॅक फिल्मवाले यांच्यावर कारवाई चालू आहे। आणि किती कारवाई झाली आतापर्यंत? आतापर्यंत 10 ते 15 कारवाई झालेल्या आहेत। अजून कारवाई करत चाललेलं आहे। आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनावर सुद्धा आपली कडी नजर आहे, त्यांचे पण चालू आहे रोज चेकिंग। आणि आज इथं रोखण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहे? जनजागृती करण्यासाठी लोकांना जरा मनामध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांना जरा उभा करून व्यवस्थित सांगणे आणि लायसन्स लय लागतं। अंडर 18 मुलं जास्त लायसन नसलेले पोरं जातात। मला एक विनंती आहे या माध्यमातून की पालकांनी आपल्या मुलांना वाहनं देऊ नये। वाहनं नवीन इलेक्ट्रिक वाहन आल्यामुळे जास्त फास्ट आहेत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे। पालकांनी जास्त काळजी घेणे गरज आहे। आणि शहर वाहतूक शाखेकडून सर्व पालकांना आवाहन करण्यात येते, आपल्या मुलांना 18 वयाच्या नंतर वाहन द्या। वाहन चालवताना अंडर 18 जर वाहन चालू मिळालं तर त्यांना फाईन 10,000 फाईन आहे।